नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचं नमो शेतकरी आणि PM किसान योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, पाहू शकता बघा, मोठी खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे. नमो शेतकरी योजनेसंदर्भात आणि PM किसान योजनेच्या संदर्भात ही सर्वात मोठी खुशखबर सर्व महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी आहे. आता खुशखबर काय बघा, सर्वांना 4,000 रुपये पाठवलेले आहेत. सर्वांना 4,000 रुपये जे ते पाठवलेले आहेत. आता हे जे काही 4,000 रुपये ते कधी मिळतील, कशा पद्धतीने मिळतील, कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण पाहिलं होतं, मी तुम्हाला कालच अपडेट दिली होती की माननीय पंतप्रधान नरेंद्रनाथजी मोदी हे त्या ठिकाणी हे जे काही पैसे ते पाठवणार होते. वाशिम जिल्ह्याच्या वाशिममध्ये एका ठिकाणी ते त्या ठिकाणी पोहरादेवी या ठिकाणी एका सभेमध्ये हे पैसे पाठवणार होते. तर ती सभा झालेली आणि त्या सभेमधून त्यांनी त्या ठिकाणी पैसे जे ते पाठवले आहेत. आता किती पैसे आहेत, किती कुटुंबांना हे पैसे मिळतील, कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळतील, त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सर्व शेतकरी बांधवांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये तुम्हाला नमो शेतकरी, त्यासोबतच PM किसान योजनेचा 18वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता अशा पद्धतीचे हे पैसे असणार आहेत. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वांनी व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजना असेल किंवा मग शेतकरी बांधवांसाठी ज्या काही सरकारतर्फे योजना राबवल्या जात असतात त्या योजनांची माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत असते. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा. सर्वांना याची माहिती मिळाली पाहिजे. तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. अतिशय आनंदाची बातमी आणि नेहमीच पुराव्याच्या सहित माहिती असते. पाहू शकता, सणासुदीत 9.4 कोटी शेतकऱ्यांना मोठी भेट. बघा, 9.4 कोटी शेतकऱ्यांना मोठी भेट देण्यात आली. PM किसान निधीचा 18वा हप्ता बँक खात्यात जमा. तर बघा, बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. ज्या ज्या शेतकरी बांधवांना हा 18वा हप्ता जमा झाला असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचे. ज्या ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरीचा 5वा हप्ता जमा झाला असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले, नमो शेतकरीचे आले किंवा PM किसानचे आले ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. या ठिकाणी हे जे काही पैसे ते जमा व्हायला सुरुवात झाली. शेतकरी राजाला, बळीराजाला या ठिकाणी 4,000 रुपये जे ते या ठिकाणी सरकारतर्फे पाठवण्यात आलेले आहेत. आता संपूर्ण माहिती काय, मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे ती काय आहे ते आपण पाहूया. बघा, जर आपण पाहिलं, सणासुदीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी दिनांक 5 ऑक्टोबर शेतकऱ्यांना मोठी भेट दिली. त्यांनी आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच PM किसानचा 18वा जो हप्ता आहे तो योजनेचा 18वा हप्ता आज जारी केलेला आहे. म्हणजेच आज हा 18वा हप्ता जो आहे तो या ठिकाणी शेतकरी बांधवांना, बळीराजांना पाठवलेला आहे. जर आपण पाहिलं तर PM किसान योजनेच्या अंतर्गत 6,000 रुपये वार्षिक या ठिकाणी शेतकरी बांधवांना दिले जात असतात. सरकारतर्फे PM किसान योजनेतर्फे आणि नमो शेतकरी योजनेतर्फे 6,000 रुपये असे किसान जे आहेत किंवा बळीराजा जो आहे त्याला या ठिकाणी 12,000 रुपये प्रत्येक वर्षाला सरकारतर्फे देण्यात येत असतात. तर PM किसानचा जो काय 18वा हप्ता आहे तो वाटप करण्यात आलेला आहे. त्याचं बटन दाबून आज त्या ठिकाणी पैसे जे ते वितरित करायला सुरुवात झाली आहे. लवकरच तुम्हाला पैसे मिळतील. ज्या ज्या शेतकरी बांधवांना पैसे मिळतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचे. ज्यांना आले नसेल त्यांनी नाही लिहून पाठवायचे. तुम्हाला देखील पैसे मिळून जातील. आता पुढे बघा, PM मोदी यांनी वाशिम येथील कार्यक्रमात बटन दाबून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 18वा हप्ता 9.4 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला. या हप्त्यासाठी केंद्र सरकारने एकूण 20,000 कोटी रुपये खर्च केले आहेत. याआधी 18 जून 2024 रोजी या योजनेचा 17वा हप्ता बँक खात्यात जमा करण्यात आला होता. बघा, जर आपण पाहिलं तर 17वा हप्ता जो आहे तो 18 जूनला मिळाला होता. जून नंतर जवळजवळ ऑक्टोबरमध्ये हा 18वा हप्ता वाटप केला जात आहे. आता बघा, PM मोदी आज वाशिम दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पोहरादेवीचे दर्शन घेत पूजा केली. तसेच त्यांनी आज येथील सभेला संबोधित केले. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना 2018 मध्ये पहिल्यांदा सुरू करण्यात आली होती. देशभरातील छोटे आणि सीमांत शेतकरी कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2,000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये वार्षिक 6,000 रुपये जमा केले जातात. बघा, मी तुम्हाला सांगितलेले PM किसानचे 6,000 रुपये दिले जातात. तसेच राज्य सरकारने देखील नमो शेतकरी योजना सुरू केली आहे, त्याचे देखील 6,000 रुपये. अशा पद्धतीने तुम्हाला 4,000 रुपये जे अशा पद्धतीने 12,000 रुपये तुम्हाला मिळत असतात. आता बघा, याआधी 17वा हप्ता 18 जून 2024 रोजी जमा करण्यात आला होता. 18वा हप्ता हा आज जर तुम्ही पाहिले तर 5 ऑक्टोबरला जमा करण्यात आलेला आहे. पहिल्यांदा सुरू करण्यात आली होती
देशभरातील छोटे आणि सीमांत शेतकरी कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2,000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये वार्षिक 6,000 रुपये जमा केले जातात। यामध्ये आपण माहिती पाहिलेली आहे। आता बघा, अशा पद्धतीने आज कार्यक्रम होता, त्यामध्ये अशा पद्धतीने माननीय पंतप्रधान नरेंद्रनाथजी मोदी यांनी अशा पद्धतीचा पेहराव देखील केलेला होता। आता बघा, संपूर्ण माहिती खरी आहे, तुम्ही स्वतः देखील पाहू शकता। पोहरादेवी या ठिकाणी ते आलेले होते वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आणि त्यांनी स्वतः त्या ठिकाणी हे जे काही हप्त्याचं वाटप आहे ते केलेलं आहे। आता बघा, PM किसान योजनेचं नाव नोंद कशी पाहावी, तर बघा, अधिकृत PM किसानची वेबसाईट आहे, त्याला भेट द्यावी। लाभार्थी यादी पेजवर त्या ठिकाणी जायचं आहे। त्यावर गेल्यानंतर तुमचा राज्य, जिल्हा, उपजिल्हा, विभाग आणि गाव कोणतेही तुम्हाला माहिती त्या ठिकाणी नोंदवायची, किंवा तुम्ही जवळचे जे काही कॉम्प्युटर केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन देखील चेक करू शकता। लाभार्थी नावांची यादी शोधण्यासाठी गेट रिपोर्टवर क्लिक करा, तुमचं त्या ठिकाणी लाभार्थी येऊन जाईल। त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी eKYC देखील अनिवार्य करण्यात आलेलं आहे। PM किसान सन्मान योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी eKYC करणे अनिवार्य आहे। तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर खाली दिलेल्या पर्यायांद्वारे eKYC करून घ्या, कारण eKYC करणे हे अनिवार्य आहे, नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाही। कशा पद्धतीने पाहू शकता, eKYC करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे, त्या ठिकाणी eKYC विकल्प आहे तो निवडायचा आहे। नंतर आधार कार्ड नंबर, तुमचा कॅप्चा कोड जो असेल स्क्रीनवर तो भरायचा आहे, तुमचा OTP येईल तो टाकायचा आहे। OTP टाकल्यावर eKYCची जी काही प्रक्रिया आहे तुमची होऊन जाईल आणि तुम्हाला ईमेल किंवा मग SMS माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल। PM किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी eKYC करणे अनिवार्य आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशिममध्ये सुमारे 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रमांचा शुभारंभ देखील केलेला आहे। तर अशा पद्धतीने आज जर आपण पाहिलं तर PM किसानचा देखील आणि नमो शेतकरीचे देखील अशा पद्धतीने जवळपास 4,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा व्हायला सुरुवात झालेली असेल। ज्या ज्या शेतकऱ्यांना आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा। सर्वात महत्त्वाची माहिती होती। सर्व शेतकरी बांधवांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सर्वांना माहिती कळायला पाहिजे। तर अशाच पद्धतीचे शेतकरी बांधवांसाठी नवीन ज्या काही योजना असतात त्याची माहिती घेऊन आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।